ही बघा पिवळी खूण आहे, त्यावर आता हिरवी खूण आहे, बरोबर. याचा अर्थ काय आहे? म्हणजे आधी पिवळी खूण होती, त्याचं पण त्याने आम्हाला सांगितलं नव्हतं का ते काउंटिंगची खूण आहे, बरोबर. आता हिरवी जी खूण आहे, नाही आता हिरवी खूण आहे त्याचा पण काही अर्थ नाही आहे. म्हणजे असं मी ऐकलं आहे का ते असं म्हणतात की हिरवी खूण म्हणजे ते तोडणार नाही आहेत. तर त्यांनी असं काही स्पष्ट केलं नाही आहे. ते असं म्हणू शकतात की आम्ही तसं बोलत नव्हतो काही. हे सगळं आम्ही अफवा पसरवतो हां, बरोबर. हा इथे बघा तुम्ही प्लास्टिकचा कचरा हे जे आहे, आता कुंभमेळा ते म्हणतात इतके लोक येणारच इथे हां. हे झाडं तोडणं हे एकच काम आहे का त्यांना? किंवा हे जे कुठलं सेंटर त्यांना माईस हब उभारायचं आहे ते एकच काम आहे का? इतके सगळे लोक येणार आहेत, त्यांच्या सगळ्यांची काय व्यवस्था होणार आहे? म्हणजे कायम मी ॲज अ नाशिककर म्हणून आम्हाला नेहमी अनुभव आहे. मागच्या वेळेस तरी एवढे नव्हते आले, मला तर 3 कोटीच्या आसपास आले होते. यावेळेस तर खूप लोक येणार आहेत असं म्हणतात. 3 कोटी नसेल बहुतेक, ते कमीच असतील. पण तरी आमच्या इथं आम्ही तपोवनाच्या जवळ राहतो, तर आमच्या घराच्या सोसायटीच्या बाहेर सगळी घाण करून ठेवते भाविकांनी. तर ते भाविकांचा काही दोष आहे असं मला नाही वाटत. जिथे कुंभमेळा असतो तर प्रशासनाने त्याच्यावर काम करायला पाहिजे ना. कशा प्रकारे त्यांची टॉयलेटची व्यवस्था होईल, ती व्यवस्थित होईल की नाही, स्वच्छता कशी राहील, त्यांचे आबाळ होणार नाही किंवा साधू संतांचा सन्मान राखला जाईल. साधू संत म्हणजे ते जे आखाडे वगैरे आहेत ते तुम्ही करतात, कारण त्यांचा तुम्ही अपमान केले ते 2 मिनटं पण सहन करत नाही. पण बाकीचे पण आहेत, बाकीचे जेही लोक येतात, ज्यांना वाटतं इथे यावं, जे श्रद्धेने येतात, त्या सगळ्यांचा आदर करायला पाहिजे ना आपण. हे महत्त्वाचं आहे की नाही, ते करा. धन्यवाद.